नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील थर्ड क्वेश्चन, या थर्ड क्वेश्चनमधील सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11, सब क्वेश्चन नंबर 11 to 15 हे 5 सब क्वेश्चन्स आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहिले 10 सब क्वेश्चन्स आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 11 to 15 हे 5 सब क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत। पहा, क्वेश्चन नंबर 11 याप्रमाणे आहे। याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स। पहा सोल्यूशन, प्रथम दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू। लेट y इक्वल टू e चा पॉवर रूट एक्स प्लस 1 आणि e चा पॉवर रूट एक्स मायनस 1। प्लस 1 आणि मायनस 1 हे पॉवरमध्ये नाहीत, सेपरेट आहेत। पहा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy बाय dx दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायची आहे। y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx आणि या साईडची डेरिव्हेटिव्ह। पहा इथे हा न्यूमरेटर u आहे सपोज आणि डिनोमिनेटर v आहे, म्हणजे u अपॉन v। येथे आपण क्वोशंट रूल अप्लाय करणार। डी डी एक्स ऑफ u अपॉन v असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कशी घेतो, v इंटू यूची डेरिव्हेटिव्ह मायनस u इंटू व्हीची डेरिव्हेटिव्ह अपॉन v स्क्वेअर। हा क्वोशंट रूल आहे, बरोबर आहे। डिव्हिजनचा रूल तो आहे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी। पहा, तो रूल येथे आपल्याला अप्लाय करायचा आहे। v पाहिजे, v म्हणजे हा डिनोमिनेटर e चा पॉवर रूट एक्स मायनस 1 इंटू यूची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ u म्हणजे इथे काय आहे, e चा पॉवर रूट एक्स प्लस 1 मायनस u e चा पॉवर रूट एक्स प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची व्हीची, डी डी एक्स ऑफ e चा पॉवर रूट एक्स मायनस 1 आणि अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे e चा पॉवर रूट एक्स आणि मायनस 1 त्याचा स्क्वेअर। पायाच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही, हे फंक्शन असंच राहणार आहे, e चा पॉवर रूट एक्स मायनस 1, परंतु याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आपल्याला। या फंक्शनची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे। e चा पॉवर रूट एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, e चा पॉवर रूट एक्स, परंतु एक्स आहे का, नाही, रूट एक्स आहे। पुन्हा त्या रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेले आहे 1/2 रूट एक्स आणि प्लस 1ची डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, लिहिण्याची गरज नाही, मायनस कारण तो कॉन्स्टंट आहे। हे ॲज इट इज e चा पॉवर रूट एक्स प्लस 1, याची डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर रूट एक्स, मल्टिप्लिकेशन आहे येथे, आणि रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स मायनस 0 लिहिण्याची गरज नाही, अपॉन हे ॲज इट इज। पहा काय करता येईल आपल्याला, येथे कॉमन काढता येईल। 1/2 रूट एक्स आहेत, e चा पॉवर रूट एक्स आहे, 1/2 रूट एक्स आणि e चा पॉवर रूट एक्स आहे, बरोबर आहे। ते कॉमन घेऊ आपण, e चा पॉवर रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स। या दोन टर्ममध्ये आपण एवढं कॉमन काढलेलं आहे। हे कॉमन काढल्यामुळे फक्त हा ब्रॅकेट राहील, e चा पॉवर रूट एक्स मायनस 1, हे कॉमन काढलेलं आहे, कॅन्सल होईल, हे मायनस साईन ॲज इट इज आणि हे कॅन्सल होईल, कॉमन काढलेला आहे, हा ब्रॅकेट राहणार आहे, मायनस साईन आणि हा ब्रॅकेट, बरोबर आहे, अपॉन व्ही स्क्वेअर, e चा पॉवर रूट एक्स प्लस 1 आणि त्याचा स्क्वेअर। पहा, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, ही व्हॅल्यू कशाची आहे, डी वाय बाय डी एक्सची, हे कॉमन काढलेलं आहे आपण। आता हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण। e चा पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स असंही लिहू शकतो आपण, अपॉन 2 रूट एक्स, बरोबर आहे। आणि हे ब्रॅकेट सॉल्व करू, हा ब्रॅकेट सॉल्व करू, e चा पॉवर रूट एक्स आहे मायनस 1 आणि मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे मायनस e चा पॉवर रूट एक्स होईल, मायनस e चा पॉवर रूट एक्स, हे मायनस आणि हे प्लस, प्लस मायनस मायनस होतील 1 अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे e चा पॉवर रूट एक्स प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू, पहा येथे
हे मायनसमध्ये आहेत ही टर्म आणि ही प्लसमध्ये आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. ईचा पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इंटू -1 म्हणजे -2 होतील, -2 होतील, बरोबर आहे. -1 आणि -1 -2 होतील अपॉन ईचा पॉवर रूट एक्स +1 त्याचा स्क्वेअर इक्वल टू, पहा हे डिनोमिनेटरमध्ये 2 आहेत, हे इथे न्यूमरेटरमध्ये आहेत, म्हणजे हे 2 आणि 2 कॅन्सल होतील, 2 कॅन्सल होत आहे, परंतु हे मायनस साईन राहत आहे, म्हणजे मायनस साईन याला ॲड होईल, मायनस ईचा पॉवर रूट एक्स, बरोबर आहे, अपॉन रूट एक्स. पहा येथे अपॉन आहे, येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटर आहे, म्हणजे हे आता इथे वर जातील मल्टिप्लिकेशनमध्ये, तर ईचा पॉवर रूट एक्स हे +1 स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. पहा हे साईन सेंटरमध्ये लिहा असं, ईचा पॉवर रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू ईचा पॉवर रूट एक्स +1 त्याचा स्क्वेअर. पहा ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. पहा सॉरी येथे मायनस आहे, तर येथे मायनस यायला पाहिजे, फक्त मायनस ऐवजी आपण प्लस ॲड केलेला आहे, मायनसला मायनस, त्याप्रमाणे हे पण मायनस होईल, फक्त आपण साईन चुकीचं लिहिलं आहे, कारण व्ही स्क्वेअर आणि व्ही म्हणजे काय आहे, येथे मायनस साईन आहे. याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 12. पहा येथे लॉग आहे, टॅन इंटू आहे, साईन इंटू आहे, म्हणजे तिघांचा मल्टिप्लिकेशन आहे, पुन्हा लॉग आहे आणि त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. येथे आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करून चालणार नाही, 3 फंक्शन आहेत, त्यांच्या तिघांचा मल्टिप्लिकेशन आहे. आपण काय करू, याला सिम्प्लिफाय करू थोडं, हा वाय घेऊ आपण, सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम वाय म्हणून कन्सिडर करू. लेट वाय इक्वल टू, हे ॲज इट इज लॉग ऑफ टॅनला क्यूब आहे, साईनला 4th पॉवर आहे आणि सर्वांचा येथे मल्टिप्लिकेशन आहे, या ब्रॅकेटचा पॉवर 7 आहे. पहा लॉग आहे, पहा लॉग जर ए इंटू बी इंटू सी असेल, लॉग ए इंटू बी इंटू सी असेल, तर आपण असंही लिहू शकतो, मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची ॲडिशन होते, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. त्याप्रमाणे लॉग ऑफ ए बी सी, तर लॉग याचा लॉग प्लस याचा लॉग प्लस याचा लॉग असं लिहिता येईल आपल्याला. त्याप्रमाणे अरेंजमेंट करू आपण, म्हणजे काय लिहिणार आपण, लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स, इथे मल्टिप्लिकेशनऐवजी प्लस लॉग ऑफ, हा लॉग आपण प्रत्येकाला सेपरेट लिहिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशनचा साईन प्लसमध्ये कन्वर्ट केलेला आहे आपण. लॉग ऑफ साईन पॉवर 4 एक्स येथे प्लस आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 पॉवर 7, प्रत्येकाला लॉग अप्लाय केलेला आहे आपण. पण आता हा एक रूल आहे, पहा इथे पॉवर आहे, येथे पॉवर आहे. जर लॉग सपोज यम असेल आणि त्याला पॉवर एन असेल, तर आपण काय लिहितो, हा पॉवर समोर घेतो आपण आणि लॉग यम असंही लिहिता येते आपल्याला. सपोज लॉग ऑफ कॉस स्क्वेअर एक्स असेल, तर आपण असंही लिहू शकतो, हे 2 समोर येतील, 2 लॉग ऑफ कॉस एक्स, याप्रमाणे, म्हणजे पॉवर आधी लिहिणार आपण. त्याप्रमाणे हे काय होईल, पॉवर समोर येईल, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 4 समोर येतील आणि लॉग ऑफ साईन एक्स. पहा आता वाय किती सिम्पल होत आहे, आपल्याला यांची डेरिव्हेटिव्ह घेता येईल सेपरेट, हा पॉवर समोर येईल आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, पॉवर समोर आणला की येथील पॉवर कॅन्सल होईल. याप्रमाणे हा रूल अप्लाय केला आपण पॉवरसाठी आणि मल्टिप्लिकेशन आपण सेपरेट केलेलं आहे या रूलप्रमाणे. ही झाली व्हॅल्यू वायची. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx, या साईडला पूर्ण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपला, डी डी एक्स येथे पण अप्लाय होईल, येथे पण अप्लाय होईल, येथे पण अप्लाय होईल, कारण मध्ये प्लस प्लस साईन आहेत, म्हणजे आपण प्रत्येकाची सेपरेट आता डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. हा कॉन्स्टंट आहे तसाच राहील, कारण फंक्शन बरोबर कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह तो कॉन्स्टंट येणार आहे.
पहा इथे लॉग आहे, लॉग एक्स. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, परंतु एक्स ऐवजी येथे टॅन एक्स आहे, म्हणजे 1/x. एक्स म्हणजे येथे टॅन एक्स आहे. बरोबर आहे. एक्स आहे का? नाही, टॅन एक्स आहे. मग पुन्हा आपल्याला त्या टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, सेक स्क्वेअर एक्स. पहा पूर्ण ही डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेली आहे. हे लॉग ऑफ टॅन एक्स. आधी काय केलं आपण, या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतली, ती 1/x. एक्स ऐवजी ते टॅन एक्स आहे, म्हणजे 1/x ऐवजी 1/टॅन एक्स. बरोबर आहे. पुन्हा या टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक, फक्त एक्स आहे का? नाही, टॅन एक्स फंक्शन आहे. पुन्हा त्या टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. त्याप्रमाणे ॲरेंजमेंट केलेली आहे आपण. आणि हे प्लस हे 4. लॉगची डेरिव्हेटिव्ह आधी घ्यायची आपल्याला. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. एक्स म्हणजे इथे लॉगसमोर काय आहे? साईन एक्स आहे. एक्स आहे का? नाही, साईन एक्स आहे. एक्स असता तर फक्त एक्स लिहिला असता आपण 1/x, परंतु साईन एक्स आहे, त्यामुळे साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायची आपल्याला, त्याने मल्टिप्लाय करायचं. साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. हे सर्व आपण 1 to 10 प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. प्लस त्याप्रमाणे 7 1/log एक्स. एक्स ऐवजी हा ब्रॅकेट, पुन्हा या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. प्लस स्क्वेअर आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल, आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0, ती लिहिण्याची गरज नाही. या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2x. पहा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेली आहे. आता थोडं सिम्प्लिफाय करू आपण. 3 पहा 1/tan आहे, त्याला आपण कॉट करू. आपल्याला इथे काय करायचं आहे, कारण टॅन आणि सेकमध्ये आपल्याला काहीतरी कॅन्सल करता येते. पहा त्यामुळे आपण ही अरेंजमेंट करू. 1/tanला कॉट लिहू आपण इंटू, आणि सेकला काय करू आपण 1/cos करू, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. प्लस पहा हे कॉस अपॉन साईन होईल. बरोबर आहे. कॉस अपॉन साईन म्हणजे कॉस एक्स अपॉन साईन एक्स. प्लस 7 × 2 14 होतील, 14x. 7 × 2 × x 14x, आणि अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इक्वल टू 3 कॉट आहेत आणि कॉस स्क्वेअर आहे. कॉटला आपल्याला असं लिहिता येईल, कॉस अपॉन साईन. कॉट म्हणजे काय? कॉस एक्स अपॉन साईन एक्स. कॉट एक्स म्हणजे कॉट थिटा म्हणजे काय? कॉस थिटा अपॉन साईन थिटा. त्याप्रमाणे कॉट एक्स आहे म्हणजे कॉस अपॉन साईन एक्स, कॉस एक्स अपॉन साईन एक्स इंटू आता 1/cos स्क्वेअर एक्स. ही अरेंजमेंट कशामुळे केली आपण? इथे कॉस कॅन्सल होत आहे आता. आणि प्लस कॉस अपॉन साईन, त्याला कॉट लिहू आपण, कॉट एक्स. साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन, परंतु कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट. प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इक्वल टू, पहा इथे कॉस एक्स आहे, येथे कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे हा कॉस एक्स कॅन्सल होईल, तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. येथे 2 टाईम्स आहे, स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टाईम्स आहे, त्यापैकी 1 टाईम्स कॅन्सल होईल, म्हणजे इथे कॉस एक्स राहतील, म्हणजे इथे वर काय राहतील? 3 राहतील, 3, आणि खाली काय राहील? हा साईन एक्स आणि हा कॉस एक्स. हे प्लस सॉरी हे 4 आहेत, येथे 4 आहेत, 4 कॉट एक्स, 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. पहा साईन एक्स कॉस एक्स, जर 2 sin x cos x असं आलं असतं तर आपण काय केलं असतं? साईन, याला आपल्याला sin 2x असं लिहिता आलं असतं. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. sin x cos x आहे, येथे 2 आहेत का? नाही. पहा sin 2x येण्यासाठी येथे आपल्याला 2 असायला पाहिजेत. बरोबर आहे. येथे नाहीत. समजा आपण येथे 2 ॲड केले, असे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 घेतले आपण, येथे आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यामुळे येथे पण मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. बरोबर आहे. म्हणजे येथे 2 sin x cos x झालेले आहेत. आता लिहिता येईल आपल्याला sin 2x या टर्मऐवजी. बरोबर आहे. dy/dx इक्वल टू 3 × 2 हे 6 होतील, म्हणजे 6 अपॉन 2 sin x cos x म्हणजे काय लिहिणार आपण? sin 2x. sin 2x येथे sin x cos x आला होता आपल्याला, ते 2 टाईम्स असते तर आपण हे लिहिलं असतं. ते येथे 2 नाही, त्यामुळे आपण ॲड केलेले आहेत. येथे मल्टिप्लाय करून चालणार नाही, त्यामुळे आपण येथे पण मल्टिप्लाय केलेलं आहे. येथे 3 होते, आता 6 झालेले आहेत.
प्लस 4 कॉट एक्स प्लस 4 टाइम्स कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. डिनोमिनेटरमध्ये साईन 2x आहेत, तर असं लिहू शकतो आपण 1 अपॉन साईन आहे. 1 अपॉन साईन म्हणजे काय? कोसेक. साईनचा रेसिप्रोकल कोसेक. अँगल 2x आहे, म्हणजे कोसेकला पण अँगल कोणता येईल? 2xच येईल. साईन 2xला आपण कोसेक 2x लिहिलेला आहे, कारण इथे साईन डिनोमिनेटरमध्ये आहे. आता हा कोसेक न्यूमिनेटरमध्ये आलेला आहे. प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 13. लॉग आहे, स्क्वेअर रूट आहे आणि इथे डिव्हिजन पण आहे. यालाच आपण वाय म्हणून घेऊ. दिलेला प्रॉब्लेम वाय म्हणून कन्सिडर करू. आपलं सोल्युशन येथून सुरू झालेलं आहे. लेट वाय इक्वल टू, स्पेस कमी असल्यामुळे दिलेल्या प्रॉब्लेमला आपण वाय कन्सिडर केलेला आहे. वायला आपण सिम्प्लिफाय करू. लॉग, आता स्क्वेअर रूट आहे, आपण जर स्क्वेअर रूट काढलं तर पॉवर किती लिहावं लागेल आपल्याला? स्क्वेअर रूट जर आपण कॅन्सल केलं तर पॉवर किती घ्यावं लागेल आपल्याला? 1/2. स्क्वेअर रूटचा अर्थ काय होतो? त्याचा पॉवर 1/2 आहे. पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर रूट आहे, त्यामुळे आपण ब्रॅकेटला पॉवर हाफ केलेला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे, पॉवर आपण समोर घेऊ शकतो. म्हणजे असं लिहिता येईल 1/2 पॉवर समोर येईल आणि लॉग 1 प्लस कॉस 3x अपॉन 1 येथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे कॉस 3x. डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, सपोज लॉग ए इंटू बी असेल तर आपण काय लिहिणार? लॉग ए प्लस लॉग बी. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण ॲडिशन घेऊन लॉग सेपरेट करणार. डिव्हिजन असेल, लॉग ए अपॉन बी असेल तर आपण काय करणार? सबट्रॅक्शन घेणार. म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी. ए अपॉन बी तर आपण काय करणार? लॉग ए मायनस लॉग बी. याप्रमाणे डिव्हिजनमध्ये लॉग सेपरेट करताना त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची आणि मल्टिप्लिकेशनमध्ये लॉग सेपरेट करताना त्यांची ॲडिशन घ्यायची. याप्रमाणे आता इथे डिव्हिजन आहे, म्हणजे आपण कसं लिहिणार? 1/2 हे लॉग, या न्यूमिरेटरचा लॉग आणि मायनस करणार आपण. लॉग हे 1/2 कॉमन येतील सगळ्यांना, बरोबर आहे. इथे मायनस करणार लॉग ऑफ डिनोमिनेटर 1 प्लस कॉस 3x. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. लॉग आहे, फंक्शन आहे, लॉग आहे, फंक्शन आहे, बरोबर आहे. हा कॉन्स्टंट शेवटपर्यंत असाच येणार आहे. देअरफॉर वाय इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू, हा कॉन्स्टंट असाच 1/2 लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे 1/x. एक्स आहे का? लॉग समोर एवढं फंक्शन आहे. एक्स ऐवजी काय आहे? 1 मायनस कॉस 3x. त्यामुळे त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि याला मल्टिप्लाय करायचं. आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली, आता या फंक्शनची त्याने मल्टिप्लाय करणार आपण. 1 मायनस कॉस 3x, 1 मायनस कॉस 3x. याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? 1ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल. हे मायनस साईन ॲज इट इज. साईनची कॉस आहे, कॉसची काय आहे? मायनस साईन आहे, मायनस साईन 3x. कॉस हा मायनस ॲज इट इज. कॉस 3xची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3x. परंतु फक्त x आहे का? नाही. पुढचं फंक्शन आहे. x आहे का? नाही. 3x आहे. मग 3xची डेरिव्हेटिव्ह फक्त 3, बरोबर आहे. हे मायनस मायनस प्लस होतील, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय मिळते आपल्याला? 3 साईन 3x. ही आपण डायरेक्ट लिहू इथे. याची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे? 3 साईन 3x. इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहू शकतो 3 साईन 3x, बरोबर आहे. हे मायनस साईन ॲज इट इज. लॉग समोर फंक्शन आहे. आधी लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. x ऐवजी हा ब्रॅकेट आहे 1/1 प्लस कॉस 3x. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉस 3x. डेरिव्हेटिव्ह काय होईल? कॉन्स्टंट आहे, त्याची 0 होईल. कॉस 3xची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 3x
आणि पुन्हा या 3x डेरिव्हेटिव्ह 3x डेरिव्हेटिव्ह 3 म्हणजे काय होईल -3 sin 3x हे -3 sin 3x म्हणजे येथे लिहू आपण येथे मल्टिप्लाय करायचं म्हणजे येथेच येतील ते -3 sin 3x याप्रमाणे आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहे आणि येथे लिहिलेले आहे. आता काय सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला हे मायनस आणि हे मायनस प्लस होतील आता बरोबर आहे म्हणजे डायरेक्ट आपण इथे प्लस लिहू. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण इक्वल टू हे हाफ ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन 3 sin 3x ने याला मल्टिप्लाय करणार आधी 1ला मल्टिप्लाय करणार असा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला 3 sin 3x × 1 म्हणजे 3 sin 3x होतील. आता या 3 sin 3x ने याला मल्टिप्लाय करू म्हणजे 3 sin 3x × cos 3x होतील बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन केला हे मध्ये प्लस साईन पुन्हा हा मल्टिप्लिकेशन या टर्मने हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू म्हणजे 3 sin 3x हे मायनस साईन 3 sin 3x × cos 3x 3 sin 3x × cos 3x बरोबर आहे. आणि आपण या दोघांचा मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे केलेलं आहे बरोबर आहे. इथे ही टर्म मायनसमध्ये आहे हे मायनस आहेत 3 sin 3x cos 3x आणि हे प्लस आहेत 3 sin 3x cos 3x बरोबर आहे. मायनस आणि प्लस कॅन्सल होतील हे 3 times sin 3x आणि 3 times sin 3x दोघांची ॲडिशन होईल 3 times आणि 3 times म्हणजे 6 times पुढे लिहिणार dy/dx इक्वल टू 3 sin 3x आणि 3 sin 3x म्हणजे 6 times हे हाफ ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 6 times sin 3x बरोबर आहे. 3 आणि 3 6 होतील 1 minus cos 3x 1 plus cos 3x a minus b a plus b या फॉर्ममध्ये आहे म्हणजे आपण काय लिहिणार 1 square minus cos square 3x म्हणजेच काय 1 minus cos square 3x 1 minus cos square 3x 1 minus cos square म्हणजे sin square लिहिता येईल आपल्याला हे 6 sin 3x अपॉन sin square theta प्लस cos square theta इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हे 1 हे cos square theta त्या साईडला गेले 1 minus cos square theta म्हणजे काय होईल sin square theta बरोबर आहे. 1 minus cos square theta म्हणजे आपण काय लिहिणार sin square theta येथे theta 3x आहे म्हणजे आपण काय लिहिणार sin square 3x बरोबर आहे. इथे sin 3x आणि येथे sin square 3x आहे म्हणजे हा sin 3x कॅन्सल होईल तर येथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त येथे sin 3x राहतील बरोबर आहे. आपण डिवाइड केल्यानंतर हे 2 आणि हे 3 होतील इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण येथे फक्त 3 राहत आहेत हे sin 3x कॅन्सल होत आहेत हे 2 कॅन्सल झाले येथे आपण काय राहत आहे फक्त sin 3x कारण स्क्वेअर कॅन्सल होईल कारण हे आपण sin 3x कॅन्सल केलेले आहेत. असं लिहिता येईल आपल्याला 3 साईन कशाचा रेसिप्रोकल आहे कोसेकचा म्हणजे 1/sin म्हणजे काय होईल कोसेक अँगल कोणता आहे 3x म्हणजे कोसेकला पण अँगल 3x येणार आहे बरोबर आहे. साईनला अँगल 3x म्हणजे कोसेकला पण 3x हे पण आन्सर बरोबर आहे हे पण आन्सर बरोबर आहे. 3 कोसेक 3x ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट सब क्वेश्चन 14 सोल्युशन दिलेला प्रॉब्लेम आपण y म्हणून कन्सिडर करू लेट y इक्वल टू ही व्हॅल्यू y ची आहे yला सिम्प्लिफाय करू आपण लॉग आहे स्क्वेअर रूट आहे त्यामुळे आपण काय करू लॉग क्वेश्चन नंबर 13 प्रमाणेच क्वेश्चन आहे फक्त येथे अँगल वेगळा आहे साइन खालीवर आहेत 1 + cos 5x/2 मागच्या प्रॉब्लेममध्ये येथे अँगल 3x होता येथे 5x/2 आहे
मागच्या प्रॉब्लेममध्ये येथे मायनस आणि येथे प्लस होता, येथे प्लस आणि मायनस आहे. अँगल 5x/2 आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये अँगल 3x होता. फक्त हा बदल आहे. अँगल आहे 5x/2. स्क्वेअर रूट असल्यामुळे पॉवर आपण हाफ घेणार. लॉग आहे या फंक्शनला पॉवर हाफ आहे, तो पॉवर समोर येणार आहे आणि लॉग 1 + cos 5x/2 अपॉन 1 - cos 5x/2 बरोबर आहे. आता येथे डिव्हिजन असल्यामुळे लॉग आपण सेपरेट करू. लॉग सेपरेट करताना डिव्हिजनचं मायनस होणार आहे. लॉग 1 + cos 5x/2 डिव्हिजन असल्यामुळे येथे लॉग सेपरेट होईल. लॉग येथे डिव्हिजन असल्यामुळे लॉगची सबट्रॅक्शन होणार आहे. 1 - cos 5x/2 आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. ही व्हॅल्यू झाली वायची. देअरफॉर y = डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ स्क्वेअर रूट पण साईन आता कॅन्सल झालेला आहे. हा डिव्हिजन म्हणजे क्वोशंट रूल पण अप्लाय करायची गरज नाही आणि लॉग पण सेपरेट झालेला आहे. म्हणजे y किती सिम्पल झालेला आहे. ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायला सोपी जाईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx = हे हाफ असाच राहील, कॉन्स्टंट आहे कारण फंक्शन बरोबर कॉन्स्टंट आहे तो. त्याची डेरिव्हेटिव्ह घेतली तर तीच येणार आहे. लॉग आहे, लॉग समोर एवढं फंक्शन आहे 1/x. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. येथे x ऐवजी हा ब्रॅकेट आहे म्हणजे 1/x. x म्हणजे येथे हा ब्रॅकेट आहे x ऐवजी. हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. लॉगची घेतली डेरिव्हेटिव्ह. आता या फंक्शनची 1 + cos 5x/2 1 + cos 5x/2 आपल्याला डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काय येणार आहे ती येथे लिहायची आहे. याला मल्टिप्लाय करायचं आहे या डेरिव्हेटिव्हने. 1ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल प्लस कॉसची डेरिव्हेटिव्ह -साईन अँगल आहे 5x/2 परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 5/2 होईल. 5x/2 याची डेरिव्हेटिव्ह 5/2 बरोबर आहे. म्हणजे काय -5/2 हे मायनस साईन 5/2 आणि साईन 5x/2 मल्टिप्लाय करणार आपण -5/2 साईन 5x/2 हे मायनस साईन. आधी लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. 1/x ऐवजी हा ब्रॅकेट आहे cos 5x/2 मल्टिप्लाय करणार या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने. 1 - cos 5x/2 याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे कॉन्स्टंट. याची डेरिव्हेटिव्ह 0 हे मायनस साईन. कॉसची डेरिव्हेटिव्ह काय आहे -साईन अँगल आहे 5x/2 हे मायनस साईन ॲज इट इज आणि कॉसची डेरिव्हेटिव्ह -साईन आणि पुन्हा या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने 5x/2 याची डेरिव्हेटिव्ह 5/2 हे मायनस प्लस होतील म्हणजे 5/2 × साईन 5x/2 हा अँगल आहे साईनला 5x/2 म्हणजे याने मल्टिप्लाय करणार आपण 5/2 साईन 5x/2 बरोबर आहे. हे साईन 5x/2 येथे लिहू शकतो आपण. एक स्टेप कमी होईल आपली. साईन 5x/2 बरोबर आहे. तर हे आपण कॅन्सल करू कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. येथे येतील हा बरोबर आहे. हे आपण येथे लिहू शकतो साईन 5x/2 येथे लिहिण्याच्या ऐवजी येथे लिहू आपण साईन 5x/2 बरोबर आहे. याप्रमाणे दोघांमध्ये मायनस आहे. = आता हे -5/2 येथे पण आहेत आणि येथे पण आहेत. आपण -5/2 बाहेर कॉमन काढू. -5/2 कॉमन काढले तर इकडे बाहेर घेऊ आपण म्हणजे हे काय होईल येथे 1/2 आहेत. हे -5/2 आपण कॉमन काढले तर -5/4 होतील बरोबर आहे. टोटल किती होईल क्वांटिटी -5/4 -5/4 हे आपण मायनस साईनसहित कॉमन काढलेले आहेत त्यामुळे येथे काय राहील साईन 5x/2 अपॉन 1 + cos 5x/2 -5/2 कॉमन काढलेले आहेत म्हणजे हे प्लस होईल
आणि साईन 5x अपॉन 2 अपॉन 1 मायनस कॉस 5x अपॉन 2. पहा मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच आहे, फक्त येथे अँगल वेगळा आहे आणि साईन अपोजिट आहेत. पहा मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला होता, त्याप्रमाणे येथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इक्वल टू हे -5 अपॉन 4 येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या टर्मने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन म्हणजे साईन 5x अपॉन 2 साईन 5x अपॉन 2 हे मायनस साईन 5x अपॉन 2 इंटू कॉस 5x अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आपण. हे प्लस साईन 5x अपॉन 2ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे साईन 5x अपॉन 2 येथे प्लस साईन 5x अपॉन 2 इंटू कॉस 5x अपॉन 2. साईन 5x अपॉन 2 इंटू कॉस 5x अपॉन 2 आणि पुन्हा अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस आहे म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय होईल म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर होईल. हा मल्टिप्लिकेशन 1 मायनस कॉस स्क्वेअर इथे स्क्वेअर होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर अँगल आहे 5x अपॉन 2. एवढी टर्म मायनसची आहे आणि ही टर्म प्लसची आहे, कॅन्सल होऊन जाईल, हे कॅन्सल होतील बरोबर आहे. साईन 5x अपॉन 2 आणि साईन 5x अपॉन 2 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील. हे -5 अपॉन 4 dy/dx इक्वल टू -5 अपॉन 4 साईन आणि साईन म्हणजे 2 टाइम्स साईन होईल 2 टाइम्स साईन 5x अपॉन 2 आणि अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय साईन स्क्वेअर, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. त्यावरून 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय म्हणजे आपल्याला मिळणार आहे साईन स्क्वेअर थिटा येथे 5x अपॉन 2 आहे. हा सिंपल फॉर्म्युला आहे. हा जर फॉर्म्युला माहीत नसेल तर पुढचा अवघड आहे खूप. या टर्मऐवजी आपण काय लिहिलं साईन स्क्वेअर 5x अपॉन 2. आता काय करता येईल आपल्याला, हे अँगलमध्ये 2 आहेत त्यामुळे हे असे कॅन्सल होणार नाहीत. हे -5 अपॉन 4 येथे साईनला जो अँगल आहे येथे साईन स्क्वेअरला तोच अँगल आहे म्हणजे हे साईन कॅन्सल केलं आपण तर येथील स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे. म्हणजे वर काय राहील 2 राहतील आणि अपॉन येथे साईन म्हणजे साईन 5x अपॉन 2 राहतील बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. 2ने हे 4 कॅन्सल होतील हे 2 होतील म्हणजे -5 अपॉन 2 होईल आणि 1 अपॉन साईन 5x अपॉन 2. पहा आपला आन्सर आलेला आहे -5 अपॉन 2. 1 अपॉन साईन म्हणजे काय कोसेक असं लिहू शकतो आपण कोसेक 5x अपॉन 2. साईनचा रेसिप्रोकल कोसेक ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. व आपली डेरिव्हेटिव्ह येथेच आलेली आहे परंतु आपण कॅल्क्युलेशन करत करत आन्सर हे आणलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 15 लॉग आहे स्क्वेअर रूट आहे डिव्हिजन आहे. पहा मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. लेट y इक्वल टू यालाच आपण y कन्सिडर करू. आधी yला सॉल्व करू आपण. लॉग आहे स्क्वेअर रूट असल्यामुळे पॉवर किती घेणार आपण 1 अपॉन 2 1 प्लस साईन x. हे स्क्वेअर रूट कॅन्सल केलं तर पॉवर आपल्याला 1 अपॉन 2 करावं लागेल. लॉग असल्यामुळे हा पॉवर समोर घेऊ आपण लॉग ऑफ 1 मायनस साईन x 1 प्लस साईन x. पहा येथे डिव्हिजन आहे त्यामुळे आपण लॉग सेपरेट करू तर सबट्रॅक्शन होईल 1 मायनस साईन x आणि मायनस लॉग ऑफ 1 प्लस साईन x. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. ही झाली y ची व्हॅल्यू बरोबर आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू हा 1 अपॉन 2 असाच राहील शेवटपर्यंत
आधी लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेऊ, नंतर फंक्शनचे घेऊ. लॉगची 1/x, x म्हणजे 1 मायनस साईन एक्स, मल्टिप्लाय करू. या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह 1चे 0 होईल, मायनस साईन, आणि साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे मायनस कॉस एक्स होईल. मायनस साईन असल्यामुळे मायनस साईन ॲज इट इज, मायनस लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/x, x म्हणजे इथे 1 प्लस साईन एक्स आहे. लॉग समोर x कोणता आहे, 1 प्लस साईन एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. पुन्हा त्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. 1चे 0 होईल, साईन एक्सची कॉस एक्स होईल. बरोबर आहे. इक्वल टू हे हाफ मायनस कॉस एक्स अपॉन 1 मायनस साईन एक्स, हे मायनस साईन कॉस एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. आपण काय करू, मायनस साईन कॉमन काढू. इथे मायनस कॉमन काढला, इथे मायनस कॉमन काढला तर मायनस बाहेर येईल. मायनस बाहेर आणला आपण तर हा प्लस होईल आणि हा मायनसचा प्लस होईल. बरोबर आहे. मायनस साईन आपण कॉमन काढलेला आहे, एक लक्षात राहू द्या. इथे मायनस साईन आपण कॉमन काढला. पहा मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे येथे पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. dy/dx इक्वल टू मायनस हाफ क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशन कॉसने मल्टिप्लाय करू या दोन टर्मला, म्हणजे कॉस एक्स प्लस साईन एक्स कॉस एक्स होईल. कॉस एक्स प्लस साईन एक्स कॉस एक्स, साईन एक्स कॉस एक्स. बरोबर आहे. आणि प्लस साईन कॉस एक्सने या दोन टर्मला मल्टिप्लाय करू. प्लस साईन कॉस एक्स मायनस होईल कॉस एक्स मायनस साईन एक्स कॉस एक्स, मायनस साईन एक्स कॉस एक्स. इकडे साईन एक्स कॉस एक्स आहे मायनस केलेला आपण, आणि आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स होईल. 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स हाफ. ही टर्म प्लस आहे, ही मायनस आहे, कॅन्सल होईल. कॉस आणि कॉस म्हणजे 2 टाइम्स कॉस होईल, 2 टाइम्स कॉस एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स म्हणजे काय, कॉस स्क्वेअर एक्स. कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. हे 2 येथे कॅन्सल होतील, हे 2 कॅन्सल होतील. हा कॉस एक्स कॅन्सल होईल, येथील स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे मायनस साईन, येथे वर काहीच नाही म्हणजे 1 अपॉन येथे कॉस एक्स राहील. हे मायनस साईन 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक. अँगल आहे एक्स. 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स. ही येणार आहे dy/dx ची व्हॅल्यू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.